म्हणजे हा रस्ता आहे त्याच्या पावसाळ्यात आपण आलो, हिवाळ्यात आलो, आता उन्हाळा स्टार्ट झाला परत. आता उन्हाळा लागेल इथून पुढे, म्हणजे दिवस लवकर उजेड, 6 वाजता उजेड पडत नाही आता. आज आहे 730 दिवस चॅलेंजच्या 419 दिवस आहे. तर चला आता ग्राउंड कंटिन्यूचा आवाज आले. तर आज आपण थोडंसं बाहेर गेलो सकाळ सकाळी 4ला उठून. तर वापस थोडंसं झोपलो. आता परत चाललो ग्राउंड करायला. कारण कॉल उचलत नाही. तर चला बघू आज येतो का नाही. लाईट बंद केली का काय माहित भाऊ. मी लाईट बंद केला होता, अंधार नाही आता. रस्ता आहे जो, तर आपण तिन्ही ऋतूमध्ये हा रस्त्यावर जातो. ते समोर अंधार आहे, लाईटच बंद झाली. तर पहिले स्मशानभूमीचा लाईट चालू होता, तेवढा बंद झाला. मागं कोण नाही, पुढं कोण नाही. म्हणजे हा रस्ता आहे त्याच्या पावसाळ्यात आपण आलो, हिवाळ्यात आलो, आता उन्हाळा स्टार्ट झाला परत. आता उन्हाळा लागेल इथून पुढे, म्हणजे दिवस लवकर उजेड, 6 वाजता उजेड पडत जाईल. आता अंधार आहे, तर आता उजेड पडत जाईल इथून पुढे हळूहळू. पण एवढे उन्हाळ्यात थोडी परेशानी होती वर्कआउटला, कारण की ऊन जास्त असतं आणि बॉडी डिहायड्रेशन जास्त होती. तर पाणी ते थोडंसं, उन्हाळ्याची डाईट थोडी वेगळी घ्यायला लागते. पाणी बिणी थोडं जास्त ॲड करणं लागतं. आता काय विकपाना येऊन जातो. तर चला, कारण येतो का नाही काय माहित आज. एकटं जा आपण. चला तर चला, आता आपण आलो. आता इथं करणला कॉल केला तर करण येऊ राहिला. आज झोपच झाली थोडी. आज रात्री 12:30ला आलतो. मग परत सिटी म्हणजे इथून 7-8 किलोमीटर गेलो. 4 वाजता, 4-4:30ला आलो. परत झोपलो, परत ग्राउंडवर आलो. हे मेन गोष्ट आहे. काय करायचं, एक दिवस परफेक्ट बनवायला बघायचं, नाही तर मेन टार्गेट लक्षात ठेवायचं आणि एक दिवसावर काम करायचं. हे काम जर आलं, सिरियस असलं तुम्ही कामावर, तर आपल्याला मार्ग आणि पर्याय बरोबर निघते. लोक म्हणते आज मी इकडे गेलो म्हणून रनिंगला नाही येणं झालं, नाही तर मी इकडे गेलो. असं प्रत्येक गोष्टीला ॲडजस्ट करायला लागतं आपल्याला. आपण कितपर्यंत त्याला सिरियस घेतो आपल्या गोष्टीला, त्याच्यावर आपलं डिपेंड असतं काम. नाही तर कारण सांगून असं म्हणलं ना, तर 50 गोष्टीला 50 कारण आहे. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू, आजचा वर्कआउट काय सुरू करू.
चला आपण रोलिंग केली 6:30 झाले करण येईन आता. तर आता आजचा वर्कआउट आहे आपला. इथं राऊंडच मारू वाटत नाही राव. आजचा वर्कआउट आहे आपला ड्रिल वर्कआउट करायचं आहे. ड्रिल वर्कआउटने काय बेनिफिट होते माहिती का? ड्रिल वर्कआउटने आपले स्टेप असते ना, स्टेप खुलत्या, त्याच्यामुळं रनिंगचा परफॉर्मन्स भारी वाटतो. कारण की स्ट्राईक भारी पडत्या. जेवढे तुमचं पाय इथून खोलायचे नाही, इथून हिपमधून खोलायचे. हिपमधून जेवढे खोलले ना तुम्ही पाय, तेवढं तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो. त्याच्यामुळं ड्रिल वर्कआउट आहे. ड्रिल वर्कआउटची बेसिक इव्हेंट आहे. तर मागच्या वेळेस आपण 2-2-2 केलते. आता यावेळेस थोडेसे स्टेप वाढवून 3-3 करू. आणि फक्त कसं आहे, जे आता दुसरी प्लेन जागा नाही आपल्याला, इथं रनिंग करता नॉर्मल पाय थोडासा वाकडा पडून राहिला म्हणून काय आतमध्ये पाय असं ट्विस्ट होऊन राहिला, त्याच्यामुळे पेन होऊ राहिला. त्यामुळे इथं काय रनिंग करणार नाही आपण. या सिमेंट रोडवर थोडं ड्रिल वर्कआउट करणार आहे आपण. एकदम लाईट करणार आहे. म्हणजे जो वर्कआउट जास्त फटका बसतो पाय तो नाही करणार, जो आपण इझी करू शकतो तो करणार आहे आपण. तर चला तर बेसिकवाले मारले आपण सेट, 4 सेट मारले. आता 4 सेट नंतर रेस्ट करू. परत नेक्स्ट 4 सेट कोणते ते पाहू. तर पहिलं स्टेप पार झाली. तर आता आपण दुसरा म्हणजे अजून नेक्स्ट वर्कआउट काय आहे आपल्या ड्रिल वर्कआउटचा, तो आपण कंटिन्यू करणार आहे आता.
तर चला आपण ड्रिल वर्कआउट केले, बेसिक मुवमेंट केले. आता थोडंसं कूल डाऊन करू नंतर मग आजचा वर्कआउट कम्प्लीट करून घेऊ. विचारलं होतं ग्राउंडचं विचारलं त्या दिवशी घरी गेलो ते पोरं भेटलं त्याच्या बाईकसोबत बाहेर गेलो. तर आपण काय करू आता जाता एकदा बघून येऊ कोण असलं तर, कारण की इथं पाय दुखू राहिले, कारण एक पाय ट्विस्ट होऊ राहिले त्याच्यामुळं जमत नाही रनिंग करता. त्याच्यामुळे आज का आपण रनिंग नाही केली. आपण तिकडे गेलो ना, तिकडं ग्राउंड करता येतं आपल्याला, पडीत जागा आहे. त्याच्यानंतर त्या ट्रॅक्टरवाले पोराला मी बोललो होतं, ते म्हणे मला 1-2 दिवसानंतर सुट्टी म्हणे, दुसरं कोणाला पाठी मी चालू तसं तो मुद्दत बना म्हणे मी बरोबर करून देईल. करून घेऊ ना, पण त्याचे सगळेजण कॉन्ट्री करून घेऊ. मग सगळ्याच कामाला येईन ग्राउंड. ते संध्याकाळी पोरं असते, आपल्याला कामाला येईन आणि त्यांना कामाला येईन. पलीकडचं ग्राउंड आहे पण ते वादाचं ग्राउंड आहे आपलं. जाऊन द्या सोडून, त्याचं काय एवढं मनाव नाही घ्यायचं. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता काय करू, आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. त्याच्यानंतर आपण ग्राउंडकडे जाऊ. ग्राउंडकडे गेला तुम्हाला दाखवतो ग्राउंडची कंडिशन काय आहे, तिथं आपण तयार करणार ग्राउंड ते. तर चला रील पण करायचं. तेच म्हणलो याच्याकडे लक्ष, टेक्निकल गोष्टीकडे लक्ष दे. मला काय आता स्क्रिप्ट बनवा का आता हप्त्यात 1 दिवस युट्यूब विषयी माहिती आहे आपल्याकडे बस. कंटिन्यू आलं ना व्हिडिओ मध्ये येतं बोलता येतं. आता टॉपिक वेगळा राहतो असं. तर चला आजचा व्हिडिओ झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.